Second entry, on loose tools, profit and loss किती आहे? 540. अरे ॲप्रोप्रिएशनमध्ये लिहून राहिल्यावर भाऊ मी, तुम्ही बरोबर लिहा प्रॉफिट अँड लॉसमध्ये. आता लिहिलं तर लिहिलं. चला, हे झाले दुसरी समायोजना. वहीमध्ये लिहिण्याची प्रॅक्टिस नसते ना. नंतर झालं सगळं डेप्रिसिएशन, एंट्री झाल्या डेप्रिसिएशनच्या दोन्ही. नंतर दी स्टॉक इन ट्रेड, तिसरी समायोजना म्हणजे क्लोजिंग स्टॉक ॲट 31 डिसेंबर 96 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹54,700. क्लोजिंग स्टॉक दिला आहे त्यांनी 54,700. ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहा बाय क्लोजिंग स्टॉक 54,700. सेकंड एंट्री, क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटच्या असेट भागावर क्लोजिंग स्टॉक 54,700. ह्या झाल्या दोन एंट्र्या. नंतरची समायोजना बघा. मेक 4 नंबरची समायोजना, मेक अ प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. कालच या समायोजनेवर पुष्कळ डिस्कशन झालं. टॅक्सेशन हा कधीच ॲप्रोप्रिएशनमध्ये लिहिण्यात येत नाही. कुठं लिहिण्यात येते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर. तो प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 6,000. सेकंड एंट्री, लायबिलिटीज भागावर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 6,000. नंतर या गणिताची महत्त्वपूर्ण आणि डेंजरस समायोजना नंबर 5. लक्ष द्या जरा, वाचून राहिलो समायोजना मी. ऑन 5 सप्टेंबर 5 सप्टेंबरला 1996च्या 5 सप्टेंबरला the directors declared an interim dividend at 8%. आपल्या कंपनीच्या डायरेक्टरनी डिक्लेअर केलं की आम्ही यावर्षी आपल्या शेअर होल्डर्सना 8% दराने इंटेरिम डिव्हिडंड देऊ. प्रोपोर्शनली फॉर 6 मंथ, 6 महिन्यासाठी देऊ. आपल्या कंपनीच्या डायरेक्टरनी डिक्लेअर केलं की यावर्षी आम्ही 8% दराने इंटेरिम डिव्हिडंड देऊ आणि तोही
प्रपोर्शनेटली फॉर 6 मंथ 6 महिन्याचा देऊ, 6 महिन्याचा इंटरिम डिव्हिडंड देण्याचं डिक्लेअर केलं. डिव्हिडंड आपण देतो म्हणजे डिव्हिडंड आपण काढतो शेअर कॅपिटलवर. बरोबर लक्ष ठेवा. शेअर कॅपिटल दिली आहे आपल्याला. उदाहरणामध्ये शेअर कॅपिटल क्रेडिट भागावर दिली आहे 2 लाख रुपयाची शेअर कॅपिटल दिली आहे. मायनस ह्याच्यातून मायनस करतो आपण कॉल्स इन एरियर्स. कॉल्स इन एरियर्स दिला आहे डेबिट भागावर. बघून घ्या किती आहे ते. कॉल्स इन एरियर्स डेबिट भागावर आहे 1500. 1500 दोन्ही पदांना अंडरलाईन करा, शेअर कॅपिटललाही आणि कॉल्स इन एरियर्सलाही. मायनस करा. 1,98,500. 1,98,500 याला म्हणतात पेड अप शेअर कॅपिटल. पेड अप शेअर कॅपिटल याला म्हणतात पेड अप शेअर कॅपिटल. याच्यावर देतो आपण पेड अप शेअर कॅपिटलवर देतो आपण डिव्हिडंड. पेड अप शेअर कॅपिटलवर देतो आपण डिव्हिडंड. 1,98,500 वर डिव्हिडंड देण्यात येईल. पण या गणितामध्ये पर्टिक्युलरली याच गणितामध्ये, दुसऱ्या गणितात नाही, याच गणितामध्ये या शेअर कॅपिटलशी संबंधित पेड अप शेअर कॅपिटलशी संबंधित विशेष माहिती दिलेली आहे. ती विशेष माहिती गणितामध्ये दिली आहे. ते डिव्हिडंड काढण्यासाठीच दिली आहे किंवा डिव्हिडंड काढण्यासाठी त्या माहितीचा वापर करावा लागतो म्हणून ती गणितात दिली आहे. गणितात दिलेल्या आणि गणितात उपलब्ध असलेल्या म्हणजे डिव्हिडंड काढण्यासाठी उपलब्ध असलेल्या माहितीचा आधार घेऊन आपण डिव्हिडंड काढायचा. 1,98,500च्या पेडअप कॅपिटलवर डिव्हिडंड काढायचं नाही. याच्यावर डिव्हिडंड काढायचं नाही. या रकमेवर डिव्हिडंड काढायचं नाही. पर्टिक्युलर हे गणित सोडून मग बाकी संपूर्ण गणितामध्ये, सगळ्याच गणितामध्ये याच रकमेवर डिव्हिडंड काढण्यात येतो. पण या रकमेवर आता डिव्हिडंड काढायचं नाही. गणितात आवश्यक माहिती दिली आहे म्हणून, दुसरी माहिती दिली आहे म्हणून. समजलं? 1,98,500ला म्हणतो आपण पेडअप शेअर कॅपिटल. याच्यावरच डिव्हिडंड काढायला पाहिजे. पण या पर्टिक्युलर याच गणितामध्ये डिव्हिडंड काढण्यासाठी सेपरेट पॅरेग्राफ दिला आहे, सेपरेट माहिती दिली आहे. त्या माहितीच्या आधारावरच डिव्हिडंड काढायचा, याच्यावर काढायचा नाही. तर या उदाहरणामध्ये पर्टिक्युलर याच उदाहरणामध्ये पेडअप शेअर कॅपिटलवर अजिबात इंटरिम डिव्हिडंड काढायचा नाही. त्याचं कारण पेडअप शेअर कॅपिटलवरच काढतो पण त्याच्यावर आत्ता काढायचं नाही. डिव्हिडंड काढण्यासाठी या उदाहरणामध्ये विशेष माहिती दिली आहे, स्पष्ट माहिती दिली आहे, स्पष्टीकरणात्मक माहिती दिली आहे. ती ट्रायल बॅलन्सच्या वरती दिली आहे. तुम्ही ट्रायल बॅलन्सच्या वरती मगाशी आपण अंडरलाईन करून ठेवला, तिथेच दिली आहे. ट्रायल बॅलन्सच्या वरती दिली आहे, मगाशी अंडरलाईन करून ठेवला आपण. तुम्हाला अंडरलाईन करायला सांगितलं होतं. त्या माहितीचा आधार घ्यावा लागतो. म्हणून टायटल लिहा, टीप लिहा, इंटेरिम डिव्हिडंड कॅल्क्युलेटेड ॲज अंडर असं टायटल लिहा. एक टीप लिहा, बॅलन्स शीटच्या नंतर लिहा, इंटेरिम डिव्हिडंड कॅल्क्युलेटेड ॲज अंडर. इंटेरिम डिव्हिडंड काढून राहिलो, टीपमध्ये
टायटल लिहायचं इंटेरिम डिव्हिडंड कॅल्क्युलेटेड ॲज अंडर. मग आता ट्रायल बॅलन्सच्या वरती त्यांनी म्हटलं आहे की आपल्या कंपनीच्या डायरेक्टरनी बाजारामध्ये फक्त 20,000 शेअर्स वेअर इश्यूड, म्हणजे 20,000 शेअर्स विकले आहेत. 20,000 शेअर्स, गणितात शेअरचं नाव दिलं नसेल तर इक्विटी शेअर्स, 20,000 इक्विटी शेअर्स बाजारात विकले आहेत आणि एका शेअरची किंमत 10 रुपये ठेवण्यात आली होती. एका शेअरची किंमत 10 रुपये ठेवण्यात आली होती, पण लोकांनी आत्तापर्यंत 10 रुपये नाही दिले. लोकांनी फक्त 8 रुपये दिले आहेत. लोकांनी फक्त आपल्याला 8 रुपये दिले आहेत. म्हणजे आपल्या कंपनीनं 20,000 इक्विटी शेअर्स बाजारात विकले, लोकांनी 8 रुपये दिले. 8 रुपये दिले असे एकंदर 1,60,000 रुपये आपल्याला मिळाले. आणि आपल्या कंपनीने यावर्षी इंटरिम डिव्हिडंड 8% दराने देण्याचा निर्णय घेतला. 8% दराने देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे असा डिव्हिडंड किती निघते? 12,800. 12,800. पुन्हा एकदा सांगतो, या उदाहरणामध्ये पेडअप शेअर कॅपिटलवर डिव्हिडंड काढायचं अजिबात नाही. त्याचं कारण हे, शेअरची माहिती गणितामध्ये जेव्हा उपलब्ध असते तेव्हा त्या माहितीचा आधार घ्यावा लागतो. ट्रायल बॅलन्सचा आधार घ्यायचा नाही. ट्रायल बॅलन्सच्या वरती त्यानं म्हटलं आहे की आजपर्यंत आपल्या कंपनीच्या डायरेक्टरनी 20,000 इक्विटी शेअर्स बाजारात विकले. जरी किंमत 10 रुपये असेल तरी लोकांनी आपल्याला 8 रुपये दिले. मग लोकांनी जेव्हा आपल्याला 8 रुपये दिले आहेत, जेवढे पैसे मिळाले त्याच्यावरच डिव्हिडंड देणार की नाही आपण? तो कोणताही डिव्हिडंड असो, इंटरिम असो, फायनल असो, काहीही असो, जेव्हा डिव्हिडंड आहे मिळालेल्या रकमेवर देण्यात येईल. लोकांनी जेवढे पैसे देऊन ठेवले आहेत त्यांच्यावर देऊ आपण. म्हणजे लोकांनी किती दिले आहेत? 20,000 गुणिले 8 म्हणजे 1,60,000 रुपये लोकांनी दिले आणि आपल्या कंपनीने 8% दराने डिव्हिडंड डिक्लेअर केला. म्हणजे 12,800 डिव्हिडंड निघतो. पण पर्सेंटेजच्या आधारावर निघणारी राशी, पर्सेंटेजच्या आधारावर निघणारी राशी ही 12 महिन्याची असते. किती महिन्याची असते? 12 महिन्याचा डिव्हिडंड निघाला 12,800. पण डायरेक्टर काय म्हणतात? 12 महिन्याचा नाही देणार आपण, प्रपोर्शनेटली 6 महिन्याचा देऊ म्हणते. अनुपातः 6 महिन्याचा देऊ म्हणते. तर 6 महिन्याचा डिव्हिडंड किती होईल? 6 महिन्याचा डिव्हिडंड होते. किती होते बघा? 6 महिन्याचा डिव्हिडंड काढा जरा. 6,400 6 महिन्याचा डिव्हिडंड. एवढा बाहेर लिहावं लागेल. ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या बाहेर, म्हणजे राशीच्या कॉलममध्ये लिहावं लागेल. बाहेर हा शब्द आहे, मराठीत लिहिला मी तो बाहेर. ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या बाहेर लिहावं लागेल. ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या बाहेर दर्शवावं लागेल. ठीक आहे, एवढं बाहेर यायला पाहिजे. 6,400 ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या बाहेर, म्हणजे राशीच्या कॉलममध्ये यायला पाहिजे. परंतु ट्रायल बॅलन्स सांगत आहे तुमची ट्रायल बॅलन्समध्ये दिला आहे इंटेरिम डिव्हिडंड. आजपर्यंत तुम्ही इंटेरिम डिव्हिडंड पेड केला. इंटेरिम डिव्हिडंड पेड केला आहे आपण. पेड इंटेरिम डिव्हिडंड. ट्रायल बॅलन्समध्ये पद असणं म्हणजे पेडच असेल. पेड म्हटलं असो वा नसो, एवढा देऊन टाकला तुम्ही. द्यायचा किती होता तुम्हाला? 6,400. आपल्या कॅल्क्युलेशननुसार किती द्यायला पाहिजे होता? 6,400. पण आपण देऊन ठेवला आहे, पेड केला इंटेरिम डिव्हिडंड. दिसला का? ट्रायल बॅलन्समध्ये दिसला का इंटेरिम डिव्हिडंड? ट्रायल बॅलन्समध्ये देणे म्हणजे पेड. आपल्या कंपनीने इंटरिम डिव्हिडंड पेड केला 5,400. नाही 5,000 पेड आहे.
दिसला का तुम्हाला? इंटेरिम डिव्हिडंड पेडच्या नावानं असेल कुठंतरी, बघून घ्या, चेक करा. द्यायचा होता 6,400. ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या बाहेरच्या राशीच्या कॉलममध्ये यायला पाहिजे 6,400, पण आपली कंपनी म्हणते, ट्रायल बॅलन्स म्हणते, परीक्षा सूची म्हणते 5,000 पेड केला म्हणून, ट्रायल बॅलन्स सांगते. म्हणजे बाकी किती आहे? किती बाकी राहिला? 1,400 बाकी राहिला. म्हणजे आउटस्टँडिंग. बाकी राहिला म्हणजे आउटस्टँडिंग. अजून दिला नाही. अदत्त. समजलं? ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या राशीच्या कॉलममध्ये किती यायला पाहिजे? 6,400 यायला पाहिजे. हे 6,000 येण्यासाठी या दोघांची काय करावे लागेल आपल्याला? या दोघांची काय करावं लागेल? बेरीज. इंटरिम डिव्हिडंड पेड प्लस आउटस्टँडिंग 1,400 असं लिहावं लागेल आपल्याला ॲप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये. असं लिहावं लागेल ॲप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये. चला, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट भागावर लिहा इंटेरिम डिव्हिडंड पेड केला आहे आपण. आजपर्यंत दिला आहे 5,000. इंटेरिम डिव्हिडंड पेड 5,000 प्लस आउटस्टँडिंग अदत्त आहे, अजूनपर्यंत दिला नाही, 1,400. मग अशी नोटमध्ये आपण काढून ठेवला आहे. या दोघांची बेरीज बाहेर यायला पाहिजे 6,400. बाहेर असं टीपमध्ये लिहून ठेवलं आहे. बाहेर, ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या बाहेर म्हणजे राशीच्या कॉलममध्ये 6,400. सेकंड एंट्री आउटस्टँडिंग आहे, अदत्त आहे, म्हणजे आज ना उद्या द्यावं लागेल, कधी ना कधी द्यावं लागेल लायबिलिटीज. सेकंड एंट्री कुठं होईल? सेकंड एंट्री लायबिलिटीज भागावर. आउटस्टँडिंग इंटेरिम डिव्हिडंड 1,400. अशी होती ही या गणिताची डेंजरस समायोजना. स्टार लावून ठेवा या समायोजनेवर. या समायोजनेची चांगली प्रॅक्टिस पाहिजे. सरळ प्रश्न आहे. तुम्हाला इंटेरिम डिव्हिडंड काढायचा आहे, तो पेड अप शेअर कॅपिटलवर काढायचा नाही. कारण गणितामध्ये त्यांना माहिती दिली आहे ट्रायल बॅलन्सच्या वरती. ती माहिती म्हणते की आम्ही 20,000 शेअर्सच विकले आहेत, लोकांनी 8 रुपये दिले आहेत, म्हणजे 1,60,000 रुपयेच आपल्याला मिळाले आहेत. मग जेवढे मिळाले त्याच्यावर डिव्हिडंड द्यावं लागेल. डायरेक्टरनी घोषणा केली तर आपल्याजवळ किती खिशात आले त्याच्यावरच देणार की नाही डिव्हिडंड. म्हणून 1,60,000वर 8%, पण आपल्याला 6 महिन्याचं द्यायचं आहे. पर्सेंटेजच्या आधारावर निघणारी राशी 12 महिन्याची, मग 6 महिन्याचा किती तो काढायचा. असे निघतात 6,400. हे ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या राशीच्या कॉलममध्ये यायला पाहिजेत, कारण ही एकंदर राशी झाली, ॲक्युरेट राशी झाली इंटरिम डिव्हिडंडची. पण ट्रायल बॅलन्स म्हणते की तुम्ही फक्त 5,000 दिले, इंटरिम डिव्हिडंड पेड 5,000. मग पुन्हा भाऊ बाकी राहिले की नाही 1,400. त्याला काय नाव ठेवायचं आहे? आउटस्टँडिंग. आणि ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट भागावर दाखवायचा इंटरिम डिव्हिडंड पेड 5,000 पेड केले आणि आउटस्टँडिंग प्लस करा 1,400, असे बाहेर 6,400.
चला नंतरची समायोजना घ्या. नंतरची समायोजना that पुन्हा आहे. द डायरेक्टर हॅव रिकमेंडेड, डायरेक्टरने रिकमेंडेड केला आहे, पुन्हा रिकमेंडेड केला आहे. फायनल डिव्हिडंड काढूनच दिला आहे त्यांना ऑफ ₹10,000. रिकमेंडेड करणं म्हणजे प्रपोज करणं, त्याला नाव ठेवू आपण प्रपोज डिव्हिडंड. राशी काढून दिली आहे, आपल्याला काढण्याची गरज नाही. ॲप्रोप्रिएशनमध्ये लिहा टू प्रपोज डिव्हिडंड, प्रपोज डिव्हिडंड 10,000. 10,000. सेकंड एंट्री करा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज भागावर. प्रपोज डिव्हिडंड $10,000. काय झालं, दोन्ही नोंदी या ठिकाणी संपतात. समायोजना सगळ्या समायोजना घेतल्या की चेक करा. कालच्या गणितात एक समायोजना सुटूनच गेली होती. मला जरा रजिस्टरची प्रॅक्टिस नाही आहे ना लिहिण्याची, असं आहे. चष्म्यातून बरोबर दिसतही नाही. चला घ्या, डेबिट बाजू घ्या की क्रेडिट बाजू घ्या, काही फरक नाही पडत. डेबिट बाजू घेऊ अगोदर. लँड अँड बिल्डिंग असेट किती दिले ट्रायल बॅलन्समध्ये? 90,000. प्लांट अँड मशिनरी झाला, लूज टूल्स झाले, राईटिंग करून ठेवलं असेल तुम्ही. फर्निचर अँड फिटिंग झाला. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असेटवर, प्रिलिमिनरी नोट्समध्ये पाहून लिहा. एक्सपेन्सेस किती आहेत? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 4,000. नंतर कॉल्स इन एरियर्स मायनस केला आहे मगाशी आपण, हे लायबिलिटीज भागावर लिहिलं आहे. कॅश इन हँड, कॅश इन हँड $500. गव्हर्मेंट बॉन्ड्स पर्सेंटेज दिला नाही आहे. गव्हर्मेंट बॉन्डचा पर्सेंटेज दिला असता तर गुप्त समायोजना, पण इथं फक्त गव्हर्मेंट बॉन्ड्स म्हटलं आहे. 9,880. बिल्स रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल आहेत 14,000. 14,000. गुडविल आसेट असते, आपली कंपनीची आसेट असते. गुडविल 16,000. 16,000. सन्ड्री डेप्टर्स, सन्ड्री डेप्टर्स मगाशी झाला आहे, समायोजना आहे, चेक करायचा. सन्ड्री डेप्टर्स मगास झाली आहे ना, समायोजना होतील त्याच्यावर. नंतर परचेस अँड रिटर्न
सोबतच दिला आहे. परचेस अँड रिटर्न्स ट्रेडिंग अकाउंटमध्ये एक लाईन जागा सोडून ओपनिंग स्टॉकसाठी जागा सोडून लिहा. परचेसेस टू परचेसेस किती आहे? परचेसेस जे डेबिटवर आहे ते परचेस 2,40,000 आतमध्ये लिहा. मायनस परचेस रिटर्न त्याच्याच बाजूला क्रेडिट भागावर दिला आहे 5,000 बाहेर काढा. 2,35,000 2,35,000 नंतर सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये लिहा. सॅलरीज 6,400 नोट्स आहे ना तुमच्याकडे, बघून लिहा ना तिथून. नंतर लीगल चार्जेस भाऊ मगाशी करेक्शन करून दिला. लीगल चार्जेस 900 दिले होते, तिथे 800 करा म्हटलं होतं. 800 नंतर कॅरिएज इनवॉर्ड्स म्हणजे परचेसशी संबंधित. कॅरिएज इनवॉर्ड खरेदीशी संबंधित. इन म्हणते ना, इनवॉर्ड खरेदी करून आणतो आपण. कॅरिएज इनवॉर्ड्स आहे 3,700. नंतर वेजेस ट्रेडिंग अकाउंट वेजेस 23,200 नंतर रेट्स अँड इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस रेट्स अँड इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर 4,900 नंतर स्टॉक दिला आहे. 1 जानेवारीचा स्टॉक किंवा ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला स्टॉक ओपनिंग स्टॉक 47,600 ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहा. 47,600 नंतर ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये लिहायचा. ट्रेड जरी म्हटला, जरी तो व्यापारिक असला तरी ट्रेड एक्सपेन्सेस सेल्सशी संबंधित असतात. ट्रेड म्हणजे विक्री करणे, सेल्स करणे. ट्रेड म्हणजे विक्रीशी संबंधित पदे प्रॉफिट अँड लॉस 1,500 नंतर इंटरिम डिव्हिडंड पेड मगाच झाला आहे. शेवटचा पद दिला होता इंटरिम डिव्हिडंड पेड. शेवटचा पद आहे की नाही आहे तुमच्या गणितामध्ये? चेक करा जरा. इंटरिम डिव्हिडंड पेड
आहे. हे झाली ट्रायल बॅलन्सची डेबिट बाजू. आता क्रेडिट बाजू. क्रेडिट बाजू बघा. सन्ड्री क्रेडिटर्स 20,000 किती आहे रे, 30,600. सन्ड्री क्रेडिटर्स 30,600. नंतर रिझर्व फंड, कोणताही फंड, रिझर्व फंड नेहमी समायोजन असते याच्यावर, आज नाही आहे. रिझर्व फंड 15,000. नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट ऑफ प्रिव्हियस इयर, वाजच होता कधीपासून काय माहिती. हा फोन पॉज होता म्हणजे बंद होता. काही एंट्र्या कुठून बंद होता तर काही समजत नाही. तुम्ही बरोबर बघून घ्या. डिबेंचर्सचा पर्सेंटेज दिला होता. पहिल्यांदा डिबेंचर्स लिहून घ्यायचा लायबिलिटीज भागावर, आणि पर्सेंटेज दिला आहे म्हणजे गुप्त समायोजना. गुप्त समायोजना असल्यामुळे त्याच्या 2 एंट्र्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर काढा. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स 1,00,000वर 6%, 6,000. त्याची सेकंड एंट्री लायबिलिटीज भागावर करा. नंतर मी लेखे बंद केले आहेत, तुम्ही बघून घ्या. उत्तर बरोबर निघते का ते बघा. मी नेट प्रॉफिटपर्यंत आलो आहे 10,270. ट्रान्सफर करतो याला. बॅलन्स ऑफ करंट इयर, 10,000. 10,270 बेरीज येते 19,070. 19,070. बॅलन्स सी डी जे आपण शोधून काढतो त्याला म्हणतो सी डी. ॲप्रोप्रिएशन अकाउंटचा बॅलन्स येते 2,670. 2,670. तुम्ही कॅल्क्युलेट केल्याशिवाय लिहायचं नाही. बेरजा वगैरे तुम्हाला घेता यायला पाहिजे सगळ्यात, फक्त चेक करायचं करेक्ट आहे का म्हणून. बॅलन्स लिहा. बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट अंडरलाईन करून ठेवायचा. एका मोठ्या लेख्याचा बॅलन्स असतो हा. 2,670. चला घ्या बेरीज. बॅलन्स शीटची बेरीज यायला पाहिजे. 3,81,350. 3,81,350. 3,81,350. हे झालं गणित. उत्तरं चेक करून टाका हळूहळू. मोबाईल बंद करून बेरजा उत्तरं काढून पहा.
असं आहे गणित. आणि मला सांगा क्वालिटी कशी आहे किंवा काही अडचण आहे तर फोन करा. आणि जेवढे लोक पाहून राहिले त्यांनी व्हॉट्सअपवर यस म्हणून दाखवा, म्हणजे मला कळेल किती लोक बघून राहिले ते. समजलं? बंद करतो.